नमस्कार मंडळी, मी अनिल पवार आपणास आज घेऊन आलेलो आहे सोनेवाडी येथे आपल्या घरच्या शेतामध्ये. तर बघू शकता या ठिकाणी वेस्टीज कंपनीचा डॉलर हरभऱ्यावरील रिझल्ट कशा पद्धतीने आहे. तर हा जो प्लॉट आहे या प्लॉटचं वय आज रोजी 82 दिवस आहे. परवा दिवशी मी शेतात आलो होतो आणि खाण्यासाठी थोडंसं हरभरं घरी घेऊन गेलो होतो. 3 फवारण्या झालेल्या आहे या हरभऱ्यावर. तर एका घाट्यामध्ये मला एक आळी दिसली, फक्त एक आळी दिसली. त्या एका आळीमुळं आज आपण 4थी फवारणी घेत आहे. या प्लॉटला 3 फवारण्या झालेल्या आहे आणि असा 90% प्लॉट निब्बर झालेला आहे. 4थी फवारणी घेण्याची आवश्यकता नाही आहे. परंतु काय होतं आहे की हे जे शेंड्यावरचे जे फुलं बसलेले आहे याच्यासाठी एक बुरशीनाशक आणि 1-2 ठिकाणी आपल्याला आळी दिसली, त्यामुळे आपण एक आळीसाठी औषध घेत आहे. एक हलका डोस या ठिकाणी स्प्रेचा घेत आहे, कारण जेवढं आपला हा रिझल्ट आतापर्यंत आलेला आहे ते रिझल्टचं चीज झालं पाहिजे यासाठी आपण 4थी फवारणी घेते. आता बरेच शेतकरी 4थी फवारणी घेण्याचं टाळत आहेत, परंतु मित्रांनो आपण 4थी फवारणी जर टाळली तर आपला हा जो शेंड्यावरचे जे 2-2, 4-4 फुलं राहिलेले आहे तर ते फुलं बसणार नाही, ते फुलं गळून जातील आणि 10% आपलं नुकसान होऊ शकतं शेतकऱ्याचं. म्हणून आपण 4थी फवारणी घ्यायचं आहे. आता हे जे छोटे घाटा लागलेला आहे हा घाटा पिवळा होतो आहे, नाही तर टेम्परेचरचं प्रमाण वाढत आहे आता आणि झाडाला ताकद त्या ठिकाणी पुरत नाही आहे, कारण पाणी देऊन 10-12 दिवस झालेले असतात. फुलं बसण्यासाठी आपण पाणी दिलेलं नसतं आणि आता झाडाला 4थ्या स्प्रेची गरज आहे. शेतकऱ्यांना वाटतंय पण नको आहे, परंतु घेणं फार महत्त्वाचं आहे. कारण हे जे शेंड्यावर जे फुलं दिसत आहेत तुम्हाला, तर हे शेंड्यावर जे फुलं बसत आहेत अशा पद्धतीचा हा आपला प्लॉट आहे. तर याचा छोटासा व्हिडिओ आपण या ठिकाणी काढत आहे आणि आज आपण 4थी फवारणी घेत आहे. म्हणायला हरकत नाही, वेस्टीजचे पुन्हा एकदा जबरदस्त रिझल्ट. धन्यवाद.